नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तुझ पाशी. या आधीही समर्थांनी व्यर्थ वादविवाद करण्यामुळे काहीही उपयोग होत नाही हे सांगितले आहेच. तुटे वाद संवाद सो हितकारी असे त्यांनी म्हटलेले आहे. वाद संपला पाहिजे व संवाद सुरू झाला पाहिजे असे त्यांना वाटते. कोणत्याही वादाचे मूळ हे अहंकार असते. त्यामुळे जो वाद होतो तो खेदजनक असतो. त्यामुळे त्यांनी पहिल्या चरणातच मनाला उपदेश केला आहे की वाद घालूच नको, कारण तो खेदकारी आहे. खेद होतो म्हणजे काय तर पश्चाताप होतो. वाद निर्माण होतो तो मुळात अहमपणातून किंवा मीपणातून. मी श्रेष्ठ आहे, माझे ज्ञान खूप आहे, मलाच सारे कळते, यातून हा वाद निर्माण होतो. 4 पुस्तके वाचलेली असली म्हणजे माणूस लगेच स्वतःला विद्वान समजायला लागतो. त्याला वाटते जे काही ज्ञानाचे भांडार आहे ते माझ्याजवळच आहे. आता मला कळायला लागले आहे, मी ज्ञानवंत आहे. ही भावना त्याची तयार झाली की तो इतरांना ते ज्ञान ऐकवतो. त्यामुळे लोकही तात्पुरते प्रभावित होतात. हा कोणी विद्वान आहे असे त्यांना वाटते. त्याच्या भाषणाला, त्याच्या वक्तव्याला ते दाद देतात. त्यामुळे होते असे की हा माणूस स्वतःला शहाणा तर समजतोच, पण आपल्या विद्वत्तेला लोक भुललेले आहेत हे पाहिल्यावर तो इतरांना तुच्छ लेखतो. बाकीच्यांना काहीही कळत नाही ही त्याची भावना असतेच. वादाचे खरे मूळ येथून सुरू होते. मग तो वाद करू लागतो. जेथे संवाद व्हायला पाहिजे तेथे वादविवादाच्या फैरी झडायला लागतात व त्यातूनच मतभेद निर्माण होतात. माणूस अहंकारी होतो, गर्विष्ठ होतो, कोणाचेही ऐकण्याचे तो टाळतो. त्यामुळे त्याच्या मनात कायम द्वंद्व असते. असे अनेक विकार, षड्रिपू त्याच्या भोवती वावरतात. म्हणून समर्थ उपदेश करतात, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. हा जो वाद आहे यातून अप्रीती, वैरभाव निर्माण होतो. त्याचबरोबर समर्थ अशा अहंकारी माणसाला म्हणतात की तुझ्याजवळ जो अहंकार आहे त्यामुळे पुढच्यांना म्हणजे दुसऱ्यांना शिकवण्याची तुझी पात्रता नाही. तुला जर अहंकार टाकून देता येत असेल तरच दुसऱ्यांना उपदेश कर, अन्यथा लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे होईल. तसेच तुझा अहंकार टाकून दे. तुझ्या उपदेशाने इतरांना अहंकारी बनवू नकोस, कारण तुझे पाहून इतरही हेच शिकण्याचा संभव आहे. त्यामुळे तू बिघडला तेवढे पुरे आहे. आधी तू सुधारण्याचा प्रयत्न कर, मग इतरांना ज्ञानामृत पाज. या श्लोकाद्वारे समर्थांनी फुकाचा वादविवाद टाळण्यास सांगितले आहे, कारण तो अहंकारापासून जन्माला आलेला असतो. त्यामुळे इतरांच्या प्रती प्रेमभावना निर्माण करण्यास असा वाद अपयशी ठरतो. त्यामुळे तो टाळलेलाच बरा. अहंकार टाकून देणे हे खऱ्या ज्ञानाची गुरुकिल्ली होय. जय जय रघुवीर समर्थ.